दादरमधील हनुमान मंदिराला मिळालेल्या नोटिशीला स्थगिती, मंदिर हटवण्याचा निर्णय स्थगित झाल्याची घोषणा। दादरच्या हनुमान मंदिराबाहेर गोंधळाचं वातावरण, सोमय्यांविरोधात ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक। ठाकरे गटाकडून हनुमान मंदिराबाहेर बॅनर, दादर पूर्व हनुमान मंदिर आम्ही वाचवणार अशा आशयाचा उल्लेख। आमदार रवी राणांनी घेतलं दादरच्या हनुमान मंदिरात दर्शन, रेल्वेचे कायदे ब्रिटिशकालीन असल्यानं अशा नोटिसा येत असतात, मात्र मुख्यमंत्री हिंदूंच्या रक्षणासाठी सक्षम असल्याचं राणांचं वक्तव्य। मुंबईतील दादरच्या हनुमान मंदिरात भाजप नेते किरीट सोमय्यांकडून दर्शन, मंदिराबाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची हजेरी, सोमय्या आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। न्यायालयाच्या निर्णयानुसार जुनी मंदिरं नियमित करता येतात, रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून दादरमधील मंदिरासंदर्भात मार्ग काढू, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। नोटीस आलेल्या दादरच्या हनुमान मंदिराला आदित्य ठाकरे भेट देणार, काल उद्धव ठाकरेंनी याच मुद्द्यावरून मोदी सरकारवर कडाडून टीका केली होती। हनुमान मंदिराला घाईघाईनं स्थगिती दिली, काल उद्धव ठाकरेंनी भाजपचं नकली हिंदुत्व एक्सपोज केलं आणि रेल्वेनं स्थगिती दिली, आदित्य ठाकरेंची टीका। महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या पार पडणार, दुपारच्या सुमारास नागपुरातील राजभवनात शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी। महायुतीतील तिन्ही पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांची यादी मंजुरीसाठी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे पाठवली, दुपारपर्यंत मान्यता मिळून संभाव्य मंत्र्यांना फोन जाण्याची शक्यता। भाजप आणि शिवसेना त्यांच्या कोट्यातील काही मंत्रिपद रिक्त ठेवण्याची शक्यता, दोन्ही पक्षात मंत्रिपदासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्यानं मंत्रिपद रिक्त ठेवणार का याकडे लक्ष। शिवसेनेत मंत्रिपदासाठी लॉबिंग, शिवसेनेकडून यावेळी नवे चेहरे मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता। भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी मादाच्या हाती, रवींद्र चव्हाण, नितेश राणे, मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार, अतुल भातखळकर, शिवेंद्रसिंह राजे, गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळ यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटलांना संधी मिळण्याची शक्यता। विदर्भातून चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे, तर उत्तर महाराष्ट्रातून गिरीश महाजन, जयकुमार रावल आणि मराठवाड्यातून पंकजा मुंडे, अतुल सावेंची मंत्रिपदासाठी वर्णी लागण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीस स्वतः भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना फोन करणार, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत फोन करून उपस्थित राहण्याच्या सूचना देणार। राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी मादाच्या हाती, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, नरहरी झिरवाळ, अनिल पाटील, संजय बनसोडे, मकरंद पाटलांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्रिमंडळात सना मलिक आणि इंद्रनील नाईकांना संधी मिळण्याची शक्यता, राज्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता। काँग्रेस आमदार आणि विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला चर्चा करणार, मंगळवारी 17 डिसेंबर रोजी नागपुरात बैठकीचं आयोजन। नागपूरच्या राजभवनात मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीला सुरुवात, उद्या संध्याकाळी 4 वाजता शपथविधी। नागपुरात अधिवेशनाची जय्यत तयारी, सचिवालयासमोर सरकारची रांगोळी, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची हुबेहूब रांगोळी। मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस उद्या पहिल्यांदाच नागपुरात, फडणवीसांच्या स्वागतासाठी धरमपेठ परिसर पूर्ण भगवा। सरकार सुरळीत चालवायचं असेल तर एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकरांना मुख्यमंत्र्यांनी बाहेर काढावं, त्यांची चौकशी करा, मगच वॉशिंग मशीन सरकार नाही हे मान्य करू, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच वर्षा बंगला सोडून मुक्तागिरी बंगल्यात राहायला जाणार, काल रात्रीपासून शिंदेंच्या घरातील सामान मुक्तागिरीवर हलवण्याचं काम सुरू। मुंबईतील रस्त्यांची चौकशी करायलाच हवी, कामात भ्रष्टाचार झाला, आता भाजप चौकशीची मागणी करते, पण एसआयटी नाही तर आर्थिक गुन्हे शाखेची चौकशी लावायला हवी, आदित्य ठाकरेंची मागणी। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन सक्तीच्या रजेवर, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील निलंबित, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 4 आरोपी अद्याप फरार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धाराशिव पोलीस अलर्ट मोडवर, धाराशिवचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची जिल्हाभरातील पवनचक्की कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक।
छत्रपती संभाजीराजे संतोष देशमुख कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी बीडमध्ये काही दिवसांपूर्वी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. बीडच्या मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी यासाठी सकल मराठा समाजाचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या कंपनीकडे. राम सुतार आर्ट क्रिएशन्सनं यापूर्वी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं काम केलेलं आहे. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात माती सर्वेक्षण. पावसाळ्यात सतत कोसळणाऱ्या संरक्षण भिंतींमागील कारणं शोधण्यासाठी होणार मातीचं सर्वेक्षण. नाशिकमध्ये नव्या वर्षापासून शासकीय कर्मचाऱ्यांना गणवेश सक्ती. गणवेश ओळखपत्र सार्वजनिक वाहतुकीचा वापर अनिवार्य. पिसे विद्युत उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरमध्ये अचानक बिघाड. 6 उदचन पंप बंद. त्यामुळे उद्यापर्यंत मुंबई शहर उपनगरांचं ठाणे आणि भिवंडी महापालिकेला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात 15% कपात. नाताळच्या सुट्ट्यांसाठी मध्य रेल्वेच्या 48 विशेष गाड्या. मुंबई करमाळी, कोचुवेली आणि पुणे करमाळी दरम्यान 48 विशेष सेवा. पश्चिम रेल्वेवर उद्या सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक कालावधीत बोरिवली स्थानकावरील फलाट क्रमांक 1, 2 आणि 3 आणि 4 वरून कोणत्याही लोकल धावणार नाही. उद्या मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक. हार्बर मार्गावर उद्या CSMT पनवेल दरम्यान ब्लॉक. तसंच पनवेल ते ठाणे लोकल सेवा ही रद्द. शासनाच्या चुकीच्या धोरणाचा शालेय विद्यार्थ्यांना फटका. सत्र संपत आलं तरी विदर्भातील 6,64,00,000 विद्यार्थ्यांना अद्याप शालेय गणवेश नाहीच. भिवंडीच्या काल्हेरकोपर परिसरातील दोस्ती बिल्डर विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन. खासदार बाळ्यामामांचा बिल्डरच्या प्रवेशद्वारावर ठिय्या. शेतकऱ्यांना पैसे न देता जमिनी बळकावल्याचा आरोप. सोमवारपर्यंत दोस्ती बिल्डर बांधकाम बंद ठेवणार. सोमवारच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या जमिनीचे मोबदले आणि त्यांना त्यांच्या जमिनीत काम उपलब्ध करून देणार यावर चर्चा होणार. उमरग्यात आजी माजी आमदारांचा पाणी पुरवठा योजनेवरून श्रेयवाद. 2 महिन्यांपूर्वी माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केलं होतं उद्घाटन. या शहर समांतर पाणी पुरवठा योजनेचे आमदार स्वामी यांच्या हस्ते पुन्हा उद्घाटन. सोयाबीन, मूग आणि उडदाच्या हमीभावानं होणाऱ्या खरेदीला मुदतवाढ. डिसेंबर अखेर विविध सरकारी संस्थांकडून खरेदी होणार. या निर्णयामुळे मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा. भंडाऱ्यात 231 केंद्रांवर 13 लाख क्विंटल धानाची खरेदी. 35,783 शेतकऱ्यांनी विकला शासकीय खरेदी केंद्रावर धान. विदर्भात कापसाला सोयाबीनला भाव नाही. त्यामुळे विदर्भातील 906 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर. सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर चर्चा व्हायला हवी. खासदार संजय देशमुख यांची मागणी. अलिबागच्या रेवदंडामधील चौल गावात दत्त जयंतीचा उत्साह. रेवदंडा चौल भुवाळे येथे उंच टेकडीवर असलेल्या स्वयंभू दत्त मंदिरात 5 दिवस यात्रेचं आयोजन. शाकंभरी नवरात्र महोत्सवाला 7 जानेवारीपासून प्रारंभ. महोत्सवाच्या यजमान पदाचा मान पाळीकर पुजारी मंडळाकडे. मंडळाकडून एका यजमानाची निवड केली जाणार. इच्छुकांनी बुधवारपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन. यवतमाळ जिल्ह्यात दत्त जयंती उत्साहात साजरी. यवतमाळच्या स्वामी समर्थ मंदिराला आकर्षक रोषणाई. सकाळपासूनच होमहवन, भजन कीर्तनाचं आयोजन. पुण्याच्या नारायणपूरमध्ये दत्त जयंतीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी. राज्यभरातून 45 दिंड्या नारायणपूरमध्ये दाखल. जळगाव शहरात दत्त जयंतीचा उत्साह. दत्त मंदिराला आकर्षक सजावट. अलिबागच्या रेवदंडामधील चौल गावात दत्त जयंतीचा उत्साह. 5 दिवस यात्रेचं आयोजन. शाकंभरी नवरात्र महोत्सवाला 7 जानेवारीपासून प्रारंभ. महोत्सवाच्या यजमान पदाचा मान पाळीकर पुजारी यांच्याकडे.
अहिल्यानगरमध्ये ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ. देशाच्यासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना ध्वजदिन निधीसाठी मोलाचं योगदान द्यावं, यासाठी कार्यक्रमाचं आयोजन. नाशिकच्या आर्टिलरी सेंटर आणि सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशनच्या वतीनं नो युअर आर्मी प्रदर्शनाचं आयोजन. प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतीय लष्कराचं सामर्थ्य बघण्याची नाशिककरांना संधी. गेल्या 2 दिवसांपासून एनआयचं पथक अमरावती शहरातच अच्छायानगरमधून ताब्यात घेतलेल्या युवकाची आज 3ऱ्या दिवशीही चौकशी. रत्नागिरीच्या जेएसडब्ल्यू वायू गळती प्रकरणात जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर. जेएसडब्ल्यू पोर्टच्या 4 गुन्हा दाखल. रायगडच्या पेणमधील दादर सागरी पोलीस स्टेशनमध्ये बंदुकीची गोळी लागल्यानं महिला पोलीस कर्मचारी जखमी. दारुड्याला नेण्यासाठी आलेल्या व्यसनमुक्ती केंद्रांच्या अँब्युलन्सवर दारुड्या व्यक्तीचा मित्रांकडून गोळीबार. या प्रकरणी पोलिसांकडून 3 विरोधात गुन्हा दाखल. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पिंपळे फाट्यावर एसटी बसची रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला धडक. अपघातात एकाचा जागेवरच मृत्यू तर 22 प्रवासी जखमी. पूर्व द्रुतगती मार्गावर भांडूपच्या दिशेने जाणारी क्रेन कोसळली. अपघातात एका दुचाकी स्वाराचा तो गंभीरपणे जखमी. घाटकोपरचा उड्डाणपूल उतरत असताना ट्रेलरचा दोर तुटला आणि क्रेन कोसळली. जळगावच्या धरणगावात पिंपळे फाट्यावर एसटी बसची रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला धडक. अपघातात एकाचा जागीच मृत्यू. नाशिकमध्ये मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना टवाळखोरांचा त्रास. नागरिकांची आमदार देवायनी फरांदेंकडे तक्रार. 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं लोकसभेत संविधानावर चर्चा. विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं संविधानावर भाषण. संध्याकाळी 5:45 वाजता पंतप्रधान मोदी बोलणार. द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा कापला, तसाच देशात इमानदारीनं काम करणाऱ्या सर्वांचे अंगठे कापले जात आहेत. अदानी अंबानींना मदत करून शेतकऱ्यांचे अंगठे कापले जात आहेत. राहुल गांधींचं सरकारवर टीकास्त्र. इंदिरा गांधी यांनी सावरकरांचं कौतुक करणारं पत्र लिहिलं होतं. श्रीकांत शिंदेंचं लोकसभेत वक्तव्य. त्यावर सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितल्याची माहिती इंदिरा गांधींनी दिल्याचं राहुल गांधींचं श्रीकांत शिंदेंना प्रत्युत्तर. तुमची आजी संविधानाच्या विरोधात होत्या का? राहुल गांधींना शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंचा सवाल. लोकसभेत श्रीकांत शिंदे संविधानावरील चर्चेत भाग घेत असताना राहुल गांधींना केले सवाल. श्रीकांत शिंदेंच्या सवालामुळे विरोधकांनी सुरू केला गोंधळ. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र. दिल्लीच्या ढासळत चाललेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चर्चा करण्यासाठी मागितली वेळ. एमएसपीसह विविध मागण्यांसाठी शंभू बॉर्डरवरून शेतकरी दिल्लीकडे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या. लालकृष्ण अडवाणींची प्रकृती खालावली. अडवाणी दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल. श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी. पर्यटकांकडून बर्फवृष्टीचा आनंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.